पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। बेटावदे विहिरीत हजारो मासे मृत्युमुखी। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर संकट। दुर्गंधीयुक्त पाणी नळातून बेटावदमध्ये पाणी पुरवठ्यावर गंभीर प्रश्नचिन्ह। शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावच्या मुख्य पाणी पुरवठा विहिरीत हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याच्या घटनेला तब्बल 5 दिवस उलटूनही ग्रामपंचायत प्रशासनाने अद्याप ठोस उपाययोजना केलेली नाही। परिणामी विहिरीतील पाणी पूर्णपणे दूषित झाले असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। गावात पाणी पुरवठ्यासाठी 2 विहिरींची व्यवस्था असली तरी सध्या एकच विहीर सुरू असल्याने संपूर्ण गावाला त्याच्यावर अवलंबून राहावे लागते। दरम्यान बुधवारी नळाला आलेल्या पाण्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले। संशय आल्याने काही नागरिकांनी केटीवेआर परिसरातील पाणी पुरवठा विहिरीची पाहणी केली असता विहिरीच्या पाण्यावर हजारो मृत मासे तरंगताना दिसून आले। प्राथमिक माहितीनुसार धरणातून जलवाहिनीद्वारे हे मासे विहिरीत आले असावेत, मात्र विहिरीतील पाण्याची पातळी कमी झाल्याने आणि विद्युत पंपात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा गावात सुरू आहे। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती दिली होती, मात्र 4 ते 5 दिवस उलटून ही विहिरीची सफाई करण्यात आलेली नाही। मृत मासे पाण्यातच सडत असल्याने पाणी पिण्यायोग्य राहिलेलं नाही। यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जाते। विहिरीतून पाणी पुरवठा बंद असल्याने बेटावद गावात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावासाठी मंजूर असलेली तब्बल 8 कोटी रुपयांची शुद्ध पेयजल योजना अद्यापही कागदावरच असल्याने ग्रामस्थांना जुन्या व असुरक्षित जलस्रोतांवर अवलंबून राहावं लागतंय। दरम्यान या गंभीर प्रकारावर वरिष्ठ प्रशासन काय भूमिका घेते आणि ग्रामस्थांना स्वच्छ पाणी कधी मिळते याकडे आता बेटावदकरांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी हरीश माळी, बेटावद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।